नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या राज्याचा खरा बॉस कोण असतो? राज्यपाल की मुख्यमंत्री? चला, आज या दोन मोठ्या पदांमधलं नातं आणि त्यांच्यातील सत्ता संतुलनाचा खेळ सोप्या भाषेत समजून घेऊया. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. अगदी आपल्या लोकशाहीच्या पायाशी संबंधित आहे. म्हणजे राज्याचा कारभार केंद्रातून नेमलेली व्यक्ती चालवते की लोकांनी निवडून दिलेले त्यांचे नेते? चला तर हा सगळा विषय आपण 6 सोप्या भागांमध्ये विभागून समजून घेऊ. त्यांची निवड कशी होते इथपासून ते त्यांचे अधिकार आणि त्यांच्या नात्यापर्यंत सगळं काही आपण बघणार आहोत. ओके, तर मग सुरुवात करूया आणि सगळ्यात आधी बघूया की या दोन पदांमध्ये मूळ फरक काय आहे. यातला फरक अगदी सरळ आणि सोपा आहे. राज्यपाल हे राष्ट्रपतींकडून नेमले जातात, म्हणजे त्यांची नियुक्ती होते. तर मुख्यमंत्री हे विधानसभेच्या निवडणुकीत बहुमत मिळवलेल्या पक्षाचे नेते असतात, म्हणजे ते लोकांकडून निवडले जातात. चला, सगळ्यात आधी बोलूया राज्याच्या घटनात्मक प्रमुखांबद्दल, म्हणजे राज्यपालांबद्दल. आपलं संविधान सांगतं की राज्यपाल कोण होऊ शकतो. त्यासाठी काही स्पष्ट नियम आहेत. या सगळ्या अटींमागे उद्देश हाच असतो की या पदावर बसणारी व्यक्ती निष्पक्षपातीपणे काम करेल. आता त्यांचा कार्यकाळ तसा 5 वर्षांचा असतो, पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. राष्ट्रपती त्यांना 5 वर्षांच्या आतही पदावरून दूर करू शकतात. याचा अर्थ त्यांची भूमिका कुठेतरी केंद्राशी जोडलेली असते. बघा, कागदोपत्री पाहिलं तर राज्याचे सगळे कार्यकारी अधिकार राज्यपालांकडे असतात. मुख्यमंत्र्यांपासून ते मोठमोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत अनेक महत्त्वाच्या नियुक्त्या ते करतात. पण गंमत अशी आहे की हे अधिकार ते स्वतःच्या मनाने वापरत नाहीत. ते मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच वापरले जातात. आता कार्यकारी अधिकारांसोबतच विधिमंडळाच्या कामातही राज्यपालांची भूमिका खूपच महत्त्वाची ठरते. अधिवेशन बोलावण्यापासून ते विधानसभेने पास केलेल्या बिलावर सही करून त्याला कायद्याचं रूप देण्यापर्यंत त्यांचं काम महत्त्वाचं असतं. एवढंच नाही तर राज्याच्या पैशांसंबंधीचे निर्णय आणि न्यायव्यवस्थेतही त्यांचे अधिकार आहेत. त्यामुळे प्रशासनात त्यांची एक महत्त्वाची जागा असते. बरं, आता राज्यपालांबद्दल तर झालं. आता वळूया शासनाच्या खऱ्या-खुऱ्या प्रमुखांकडे, म्हणजेच मुख्यमंत्र्यांकडे. म्हणजे बघा, राज्यपाल जरी राज्याचे प्रमुख असले तरी सरकार चालवणारी खरी शक्ती मुख्यमंत्र्यांच्या हातात असते. सरकार चांगलं चाललंय की वाईट याची सगळी जबाबदारी थेट मुख्यमंत्र्यांचीच असते. आणि हो, इथे एक इंटरेस्टिंग नियम आहे. एखादी व्यक्ती आमदार किंवा विधान परिषद सदस्य नसतानाही मुख्यमंत्री बनू शकते. पण अट एकच, 6 महिन्यांच्या आत त्यांना दोन्हीपैकी एका सभागृहात निवडून यावं लागतं. थोडक्यात काय तर मंत्रिमंडळ बनवण्यापासून ते सरकारची दिशा ठरवण्यापर्यंत सगळा कारभार मुख्यमंत्रीच पाहतात. तेच खरं तर सरकारचा चेहरा असतो आणि आवाजही. बरं, मग प्रश्न असा येतो की ही दोन मोठी सत्ता केंद्र एकत्र काम करतात तरी कशी, खास करून तेव्हा जेव्हा त्यांचे अधिकार एकमेकांमध्ये येतात. आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे, तो म्हणजे विवेकाधिकार. ही एक अशी पॉवर आहे जिथे राज्यपाल निवडून आलेल्या सरकारचा सल्ला न ऐकता स्वतःच्या मताने निर्णय घेऊ शकतात. आणि इथेच राज्यपालांच्या पदाचं खरं वजन दिसून येतं. काही खास परिस्थितीत, जसं की त्रिशंकू विधानसभा असेल किंवा राज्यात राष्ट्रपती राजवट लावायची असेल, तर राज्यपालांचा निर्णय खूप महत्त्वाचा ठरतो. म्हणूनच त्यांचं पद फक्त नावापुरतं नाहीये. चला, आता जरा राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांच्यातलं नातं कसं असतं ते थोडं अधिक बारकाईने पाहूया. या दोघांमध्ये संवादाचा जो पूल आहे तो म्हणजे मुख्यमंत्री. मंत्रिमंडळात जे काही निर्णय होतात ते मुख्यमंत्र्यांमार्फतच राज्यपालांपर्यंत पोहोचतात. ते एक महत्त्वाचा दुवा आहेत. म्हणजे जरी सही राज्यपालांची असली तरी निर्णय घेण्यामागे सल्ला मात्र मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचाच असतो. खरं तर मुख्यमंत्री हे राज्यपालांचे मुख्य सल्लागारच असतात. ठीक आहे, मग या सगळ्या दुहेरी रचनेचा आपल्या राज्याच्या कारभारासाठी आणि लोकशाहीसाठी नेमका अर्थ काय? बघा, ही संपूर्ण सिस्टम एका बॅलन्सवर उभी आहे. एका बाजूला राज्यपाल आहेत, जे घटनेचे रक्षक म्हणून काम करतात, आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री, ज्यांच्याकडे लोकांचा कौल असतो, म्हणजे खरी कार्यकारी सत्ता असते. एकीकडे घटनात्मक बंधन तर दुसरीकडे लोकांचा पाठिंबा. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतोच,
एका नियुक्त आणि एका निर्वाचित प्रमुखांमधलं हे जे नाजूक संतुलन आहे ते आपल्या लोकशाहीसाठी खरंच गरजेचं आहे का यावर नक्की विचार करा.